काल रात्री मुंबईमध्ये भुलेश्वरचा विघ्नहर्ता मंडळाच्या गणेश आगमन मिरवणुकीमध्ये विचित्र असा अपघात झाला। गणेश मूर्ती अंगावरती पडल्यामुळे 2 जणांचा मृत्यू झालाय, तर 5 जण गंभीर जखमी आहेत। मात्र आता ही दुर्घटना नेमकी कशामुळे घडली याचवरून वाद सुरू झालाय। बघूया। मुंबईच्या सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेश मूर्ती आगमन सोहळ्याला गालबोट लागलाय। भुलेश्वरचा विघ्नहर्ता मंडळाच्या आगमन सोहळ्यात 22 फूट उंचीची गणेश मूर्ती पडून झालेल्या दुर्घटनेत मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवसे यांच्यासह ब्रिजेश जोशी या मंडळाच्या सदस्याचा मृत्यू झाला, तर वैभव घेनंत, पवन चौरासिया, लावण्या गानेर, दिव्या गानेर आणि कुणाल काशेत हे 5 जण जखमी झाले। शनिवारी रात्री 10च्या सुमारास चिंचपोकळी परिसरात ही दुर्घटना नेमकी कशामुळे घडली यावरून आता वाद निर्माण झालाय। प्राथमिक तपासात मूर्तीला पाठीमागच्या बाजूला आधारासाठी केलेलं वेल्डिंग तुटल्यामुळे मूर्ती पडल्याचं सांगितलं गेलं। मात्र तुटलेला रॉड दुरुस्त केल्यानंतरच मूर्ती बाहेर काढण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। तसंच खराब रस्त्यामुळे तोल गेल्याचा आरोप मृतांचे नातेवाईक आणि मंडळानं केलाय। एबीपी माझानं घटनास्थळी जाऊन सत्य परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला। या घटनेत ज्यांचा कुणाचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबाचं असं म्हणणं आहे की हे सगळं निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांमुळे रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांमुळे झाल्याचा त्यांनी आरोप केलेला आहे। पण जर पाहिलं तर संपूर्ण रस्त्यावर पॅचवर्क असलेलं पाहायला मिळतं। आबडधोबड रस्ते, खड्डे आहेत। या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आता आपण जर पाहिलं तर जे पॅचवर्क करण्यात आलेलं होतं ते पॅचवर्क निघालेलं आहे। म्हणजे महापालिकेने जे डांबरीकरण रस्ते भरण्यासाठी केलं होतं ते निघालेलं आणि ते या ठिकाणी पडलेलं पाहायला मिळते। प्रत्यक्षदर्शींनी उंच सकल रस्त्यांमुळेच ही दुर्घटना घडल्याचा दावा केलाय। ले टाइम पासून तसा जा रास्ता, हर टाइम गणपति के पहले वो लोग रोड को अच्छी तरह से बनाते हैं, लेकिन ये टाइम वो लोग ने रोड को अच्छी तरह से उसको लेवल करना चाहिए। जैसे भी आप देखो इधर भी खड्डा है, उधर भी खड्डा है, सब ऊपर नीचे रोड है, रोड को बैलेंस नहीं है तो गाड़ी ऊपर नीचे होने वाला ही है और बड़ा मूर्ति को लेके जाने के लिए बहुत तकलीफ पड़ता है। या आधी तुम्ही कंप्लेंट नव्हती केली या रस्त्या संदर्भात? कंप्लीट केले होते, कोई लक्ष नाही देणार दादा। बीएमसी वगैरे सगळे कंप्लीट केले, कोई लक्ष नाही देते। या घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच महापौर रितू तावडे यांनी सोशल मीडियावरून दुःख व्यक्त केलंय, तर मुंबई शहराचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी मृतांच्या नातलगांना 5 लाखांची वैयक्तिक मदत जाहीर केली आहे। आमच्या वतीने खरं तर कोणाच्या जीवाचं मोल असूच शकत नाही, ते अमूल्यच असतं, पण परिवाराच्या बरोबर उभं राहिलं पाहिजे म्हणून एक आर्थिक मदत आमच्याकडून या परिवाराला आज आम्ही या ठिकाणी आमचं कर्तव्य आणि सेवाभाव म्हणून करू आणि जे जखमी आहेत त्यांनाही बरे पडोत हॉस्पिटलला जी मदत करता येईल त्यातही आर्थिक मदत करण्याची भूमिका ही आमची राहील आणि त्या पद्धतीचे निर्णय आम्ही केलेला आहे। या घटनेनंतर रविवारी मुंबईतल्या बहुतांश गणेशोत्सव मंडळांनी आगमन सोहळे रद्द केले। काही मंडळांनी वाद्यपथकांना परत पाठवून शांतपणे मूर्ती आपापल्या मंडपात नेल्या। तसंच यावेळी मंडळाचे कार्यकर्ते आणि पोलीस विशेष काळजी घेतानाही दिसत होते। काय सांगाल कालची दुर्घटना आणि त्यानंतर तुम्ही तुमचा हा आगमन सोहळा दरवर्षी किती मोठा असतो आणि तो रद्द केलाय? नाही, कालची दुर्घटना ही वाईटच झाली गणेशोत्सवासाठी आपल्या, पण त्याच्यामध्ये असं आहे की आम्ही आता यावेळेला आमचं 86वं वर्ष आहे आणि आम्ही जवळ आज 20 वर्ष आम्ही मोठी मूर्ती आणतोय। प्रिकॉशन म्हणजे आमच्या मूर्तीवरती पूर्ण लक्ष केंद्रित असतं, हातला गाभा आणि लोखंड वगैरे वापरणं। आमची एंटिक मूर्ती असल्यामुळे त्याला बॅलन्सिंग असतं आणि बॅलन्सिंगसाठी आम्हाला मनुष्यबळ भरपूर लागतं। ते मनुष्यबळ आमच्याकडे आहे म्हणून आम्ही या मूर्तीचं आम्ही ते साकारण्यात येते। शनिवारच्या या दुर्घटनेमुळे भुलेश्वरचा विघ्नहर्ता मंडळावर दुःखाचा डोंगर कोसळलाय आणि शहरातली बाकीची मंडळं चांगलीच सावध झाली आहेत। त्यामुळे अशा प्रकारचा अपघात पुन्हा होऊ नये याची काळजी सगळेच घेतील अशीच अपेक्षा। प्रशांत बढे आणि ईशान देशमुखसह अजय माने, एबीपी माझा, मुंबई।